हे बघा, आजची रेसिपी मासे फ्राय करायची आहे. बघून घ्या. हे मीठ घातलं आहे, हळद घातली, चिमटभर हळद टाकली आणि हे गावाकडचं कोकमचा रस हा जरा टाकला की माशांना चव येते, म्हणजे वास येत नाही, असं चांगलं वाटते मासे फ्राय करताना. हे आता मी लावून घेते. चांगलं लावून घ्यायचं असं. मी आता लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मी आता हा गावाकडचा मसाला आहे, गरम मसाला, मासे फ्राय करायचा गरम मसाला आहे, तो आता मी लावते आहे. हे बघा, हे आता मी 2 चमचे गरम मसाला घातला. ह्याच्यात सगळं असतं, धने मीठ सगळं. गरम मसाला छान असतो, वास यायला छान येतं, मटणाला पण चालतो तो मसाला, चांगलं असतं. आता मी हे बघा लावून घेतलं, चांगलं लावून घ्यायचं मसाला तो. आता मस्तपैकी लावून घ्यायचं बघा, सगळीकडे लावून घ्यायचं चांगलं. हा बघा, हा आता बारीक रवा आहे, बारीक रवा घेतला आता मी. ह्याच्यावर आपल्याला हवा तेवढा घ्यायचा, माश्या किती आहे ते बघून तेवढा घ्यायचा. हे असं करायचं आणि हे आता असं लावून घ्यायचं, रवा असा चांगला त्याला लावून घ्यायचा माशांना. हे बघा, छानपैकी मस्त रवा लावून घ्यायचा. मी आता तुम्हाला किती आहे तेवढं दाखवतो, कसं लावून घ्यायचं आणि काय करायचं ते बाकीचे मी नंतर दाखवते. बघा, चांगल्यापैकी रवा लावून घ्यायचा असा माशांना. मी भाजणार तेवढं घेतलं आहे. आता मी असं फॅन ठेवला आहे आणि हे बघा, फॅन आता गरम होऊ दे. हे बघा, फॅन गरम झाला. आता मी ह्याच्यावर तेल घालते, 2 चमचे तेल आहे बघा. हे चांगलं असं करून घ्यायचं, असं सगळीकडे असं तेल पसरायचं. आणि तेल पसरलेलं आहे. आता हे मी मासे त्याच्यावर ठेवते बघा. तेल उडायला लागलं बघा, गरम झालं ते. तर हे बघा, हे आता मी मासे ठेवते. जेवढे येणार तेवढे मी ठेवून मी आता इथे झाकण टाकते. बारीक केला होता, तरी मी असे परतून घेते बघा, छान असे परतून घेते.
मस्तपैकी खरपूस व्हायचं भाजून घ्यायचे मस्त. तर गॅस जरा वाढवून घ्यायचे. हे बघा चांगले मासे भाजून घ्यायचे बघा. हे बघा कसे वाटले सांगा. मासे फ्राय केले चांगले वाटले तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.